तिथे एक काकी होत्या, त्या खास असं जेवण बनवून आणायच्या आणि पूर्ण सेटला असं कोकणी पद्धतीचं खिलवायच्या. वा, पदार्थाचं नाव काय तुझ्या? फणसाच्या बियांची भाजी. किती भारी. हिरोईन कोकणातली, शूटिंग झालंय कोकणात, पदार्थही कोकणातलाच, Yes. पण पाहायचंय सगळ्या महाराष्ट्राने. हो. येस. फणसाच्या बियाची भाजी म्हणजे हे आमच्या सिनेमासारखंच आहे. शूटिंग झालंय कोकणात पण पाहायचं अख्ख्या महाराष्ट्रात. फारच भारी. सिनेमा पाहायचाय सगळ्या महाराष्ट्राने आणि जगभरातल्या सगळ्या मराठी रसिक प्रेक्षकांनी, पण आता पदार्थ पाहायचाय आपण सगळ्यांनी. घेऊन या लागणारं साहित्य काय? तुंबाडची मंजुळा चित्रपटाची नायिका आपल्यासाठी करणार आहे फणसाच्या बियांची भाजी. तुझ्या पात्राचं नाव काय? दर्शना. आणि तुझ्या पात्राचं नाव? केशव. केशव आणि दर्शना. चला मग दर्शना, जे लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांग. खोबरं, हं, फणसाच्या बिया, बरं. कोथिंबीर, हं, जिरं, हं, कांदा, हं. आलं लसूण, लाल तिखट, मीठ, लवंग, हळद आणि दालचिनी. वा, आणि काळी मिरी पण काळी आहे. मिरी. फार छान. म्हणजे जरा भाजी खमंग दिसतीये. येस. म्हणजे काळ्या मिरीचा झटका पण आहे, लाल तिखटही आहे आणि सगळंच आहे. तुला ही कोणी शिकवली भाजी? आजी तुझ्या आजीने? शिकवली नाही मी, म्हणजे आजी बनवत असताना पाहत होती, मग ते थोडंफार मी प्रयत्न करेन. मी काही तुझं expert- शिकलीस म्हणजे. हा, म्हणजे मी ऑब्झर्व करून. कितव्यांदा बनवतेस तू हे बाय द वे? पहिल्यांदा. अरे बाबा, रिस्की आहे म्हणजे पदार्थ हा. म्हणजे फणसाची परीक्षाच आहे आज. है ना? पहिल्यांदा काय करायचं? पहिल्यांदा आपण तेल बरं, pan- कढई लागेल का? कढई लागेल. हो. ठीक आहे. गॅस पेटवावा गेला ती. हो. तुला मी आज स्वयंपाकात मदत करणार आहे हा, थोडी थोडी. करा, कारण खरंच काय? गरज आहे मला. सिनेमामध्ये तुझ्या खांद्यावरती नायिकेची जबाबदारी आहे. हो. इथे अख्खी जबाबदारी कशाला द्यायची ना? खरंय खरंय. थोडीशी मदत केलेली बरी. काय ओम सर? येस येस, करायलाच पाहिजे. पहिल्यांदाच बनवते ती. हो. परीक्षा नेमकी फणसाची का आपली तेच कळत नाही. आधी काय आपल्याला मसाले भाजून घ्यायचे का? आधी कांदा. हे काय आपल्याला आपण वाटणाची तयारी करतो? हो, आधी वाटण करूया. ठीक आहे. ओम सर, या सिनेमाने तुम्हाला काय वेगळं दिलं? म्हणजे ही कोकणातली भाषा तुला आधीपासून येत होती का काय? हे फार बोलणारं पात्र नाहीये, त्याच्यामुळे मला फार बोलायची वेळ आली नाही. तसं ते मध्यवर्ती पात्रांपैकी एक आहे. त्याच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी घडतात, पण फार ते ऍक्टिव्हली काही करत नाही. त्याच्या बाबतीत गोष्टी घडत राहतात. सो ते माझ्यासाठी जरा नवीन होतं. पण ओम सर नाही बोलले तरी त्यांचा प्रभाव खूप पडतो. हो, अरे, खरं. माझे नाही, मला हे फार नाही, मी जेन्युइनली सांगतोय. घाला चलो. कांदा घाला. चर्र आवाज तर चांगला आलाय, हो. सुंदर है सुंदर. ना? छान. म्हणजे इतका छान चर्र आवाज मी खूप हो. दिवसांनी ऐकला. वा. प्रियल, हा. दिग्दर्शकाची बोलणी खावी लागली नाही. नाही? नाही. का दिग्दर्शक खूप चांगले आहेत का तुम्ही खूप तयार होऊन खूप गेला होता? चांगले आहेत चांगले आहेत, दिग्दर्शक, चांगले चांगले आहेत. आणि एकदम त्यांचा समजावून पहिलाच चित्रपट आहे आणि खूप मोठे मोठे कलाकार असल्यामुळे हा, मी तुला तेच म्हणणार होतो की हे बहुतेक तुला करायचं आज. तू guess कर, मलाच तुझी करायचं. रेसिपी आहे, विसरू नकोस. हो. तुला गाणंही गाता येतं असं मी ऐकलंय. हो, हम्म. प्रयत्न करते मी. खरं खरं. नाही नाही, सुरात आहे सुरात. आता हे बघ, आज बरेच प्रयत्न इथे होत आहेत तर गाण्याचे होऊन जाऊ हो, दे. हो, हो. तर आम्हाला एखादं गाणं. त्याच्यात कमी रिस्क आहे, पण हा? त्याच्यात रिस्क कमी आहे. काय झालं? अरे, तिला काही सांगितलं की ती माझ्याकडे काम सोपवते. नाही, गाणं म्हणायचं असेल तर हा. कोणतं म्हणू? आपल्याच चित्रपटातलं मी म्हणेन. तुंबाडची तुंबाडची मंजुळा मंजुळा मधलं? मधलं. वा, म्हणा म्हणा. त्याच्यामध्ये असं वेगळं गावं म्हणून एक गाणं आहे, हम्म. जे राहुल देशपांडे सर आणि आर्या आंबेकर यांनी म्हटलंय. वा. तर मी थोडासा प्रयत्न करते, काही चुकलं तर माफ.